Hello student, today I am discussing about the next chapter, that is pleading. We have already discussed about drafting. Drafting is also the part of pleading. After learning this chapter, you will be familiar with meaning, importance, objectives and purpose of pleadings. Let's see what is the meaning of pleading. Pleadings are the statement made in writing to the court by the parties to the litigation, stating therein their contention, allegation against the others. Other means opposite party. Pleadings are the foundation of any case before the court. Therefore, the pleading needs to be drafted very skillfully and carefully, devoid of any vagueness or ambiguity. It is the cardinal principle of law of evidence that what is not pleaded cannot be proved. If there are certain omissions or the pleadings are incomplete, the party's action can fail before the court, as the court cannot go beyond pleadings. In India, there are only two pleadings in a suit as defined under Order 6, Rule 1 of the Civil Procedure Code. Civil Procedure Code says that pleading means plaint or written statement. This definition is not very clear in itself. The plaint and written statement are defined in the following clauses. So what is mean by plaint? Plaint is a claim statement presented by the plaintiff and the reply to the plaint is termed as a written statement. म्हणजे ज्यावेळी आपण कोर्टामध्ये प्लेंट दाखल करतो आणि त्या प्लेंटला अपोजिट पार्टी जे प्रतिउत्तर देते त्याला म्हटलं जातं रिटर्न स्टेटमेंट आणि जी व्यक्ती एखादं सूट कोर्टामध्ये फाईल करते त्याला म्हटलं जातं प्लेंट. तर आता प्लेंट ही कोण दाखल करतं, तर ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचे सिव्हिल राईट एन्क्रोच होतात किंवा त्याचे राईट कोणी हिरावून घेतलेले असतात, तर अशावेळी जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या वकिलाकडे जाते आणि त्या वकिला थ्रू तो त्याची केस कोर्टामध्ये जेव्हा दाखल करतो त्यावेळी त्याला म्हटलं जातं की तो एक सिव्हिल सूट फाईल करत आहे. आता जो व्यक्ती सिव्हिल सूट फाईल करतो म्हणजे ज्या व्यक्तीसाठी ते सूट फाईल केलं जातं तर त्या व्यक्तीला म्हटलं जातं प्लेंटिफ. आणि तो प्लेंटिफ जी सूट फाईल करत आहे त्याचा जो काही तो ड्राफ्ट असतो, त्याचं जे काही म्हणणं असेल त्या केसमध्ये, तर ते जे काही तो स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये करत असतो, जो काही क्लेम करत असतो कोर्टामध्ये की त्याला काय मिळायला हवंय, तर ते करणारा व्यक्ती म्हणजे प्लेंटिफ आणि त्याचा जो ड्राफ्ट असतो त्याला म्हटलं जातं प्लेंट. आणि ही प्लेंट कोर्टात दाखल केल्यानंतर अपोजिट पार्टीला जो कोणी विरोधी व्यक्ती असेल त्याला म्हटलं जातं डिफेंडंट. मग ह्या डिफेंडंटला सुद्धा त्याची बाजू मांडण्यासाठी कोर्टात येऊन त्याचं म्हणणं देणं गरजेचं असतं. तर तो जे काही त्याचं म्हणणं कोर्टामध्ये सादर करतो तर त्याला म्हटलं जातं रिटर्न स्टेटमेंट. ऍक्च्युली प्लेंट आणि रिटर्न स्टेटमेंट सेम असतं, म्हणजे त्याचे कंटेंट, त्याच्यामध्ये जे काही दोघांची बाजू मांडण्याची पद्धत, जे काही प्लीडिंगचे रूल्स आहेत ते प्लेंट आणि रिटर्न स्टेटमेंट दोघांसाठी सेम आहे. फक्त की एक प्लेंटिफ जे फाईल करतो त्याला म्हटलं जातं प्लेंट आणि डिफेंडंट म्हणजे अपोजिट पार्टी जे काही स्टेटमेंट कोर्टामध्ये दाखल करणार आहे त्याला म्हटलं जातं रिटर्न स्टेटमेंट. तर आता प्लेंट आणि रिटर्न स्टेटमेंट कसं दाखल करावं यासाठी काही फंडामेंटल रूल्स आपल्याला दिलेले आहेत. आता काय ते फंडामेंटल रूल्स म्हणजे काय, तर आपल्या सिव्हिल प्रोसिजर कोडनुसार ऑर्डर 6 नुसार त्यांनी काही फंडामेंटल रूल्स दिले की प्लीडिंग कसं असावं, प्लीडिंगमध्ये तुम्ही काय काय दिलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टी देणं गरजेचं आहे. जर त्या गोष्टी तुमच्या प्लीडिंगमध्ये नसतील तर तुम्ही कोर्टामध्ये तुमचा दावा, तुमचं सूट तुम्ही कोर्टामध्ये प्रूव्ह करू शकत नाही. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला कोर्टामध्ये प्रूव्ह करायच्या आहे ती प्रत्येक गोष्ट तुमच्या प्लेंटमध्ये मेन्शन असणं आवश्यक असतं. द फर्स्ट फंडामेंटल रूल इज दॅट एव्हरी प्लीडिंग मस्ट स्टेट फॅक्ट्स अँड नॉट लॉ. म्हणजे प्रत्येक प्लीडिंगमध्ये तुम्हाला फॅक्ट काय आहे, तुमची केस काय आहे ते फॅक्ट फक्त तिथे देणं आवश्यक आहे. लॉज तुम्हाला देण्याची गरज नाही. सेकंड आहे, इट मस्ट स्टेट ऑल मटेरियल फॅक्ट्स अँड मटेरियल फॅक्ट्स ओनली. तुम्हाला प्लीडिंगमध्ये किंवा रिटर्न स्टेटमेंट असू दे किंवा प्लेंट असू दे त्याच्यामध्ये फक्त मटेरियल फॅक्ट्स तुम्हाला मेन्शन करणं आवश्यक आहे.
आता मटेरियल फॅक्ट म्हणजे कोणते फॅक्ट? तर जे महत्वाचे फॅक्ट आहेत की जे तुम्ही कोर्टामध्ये प्रूव्ह करणार आहात आणि ते प्रूव्ह केल्यानंतरच तुम्हाला तुमचे अधिकार मिळू शकतात, असे जे फॅक्ट असतात त्याला म्हटलं जातं मटेरियल फॅक्ट, म्हणजे इम्पॉर्टंट फॅक्ट असं म्हटलं तरी चालेल. थर्ड आहे, इट मस्ट स्टेट ओनली द फॅक्ट्स ऑन विच द पार्टीज प्लीडिंग रिलाइज अँड नॉट द एव्हिडन्स बाय विच दे आर टू बी प्रूव्ड. की तुम्हाला फक्त काय फॅक्ट आहे त्या प्लीडिंगमध्ये, तर ते फॅक्ट फक्त आपल्याला द्यायचे. ते फॅक्ट प्रूव्ह करण्यासाठी आपण कुठले एव्हिडन्स देणार आहोत, कशा प्रकारे आपण ते प्रूव्ह करणार आहोत, हे आपल्याला प्लीडिंगमध्ये देण्याची गरज नाही. फोर्थ इज, इट मस्ट स्टेट सच फॅक्ट कन्सायसली बट विथ प्रिसिजन अँड सर्टॅनिटी. म्हणजे तुमचे फॅक्ट हे सर्टॅनिटी आणि प्रिसिजन म्हणजे त्याच्यामध्ये तथ्य असणं आवश्यक असतं. काहीही तुमच्या मनाने तुम्ही लिहिलं, जसं आपण म्हटलेलं आहे की व्हेगनेस आणि अँबिग्विटी म्हणजे क्लिअर तुमची प्लेंट असली पाहिजे, त्याच्यामध्ये अनक्लिअरनेस किंवा तुम्हाला काय म्हणायचं हेच जर तुमच्या प्लीडिंगमधून कोर्टाला लक्षात येणार नसेल तर तुमची प्लेंट किंवा तुमचा दावा तुम्हाला कोर्टात प्रूव्ह करणं त्रासदायक होतं. आता जी काही प्लीडिंग आणि रिटर्न स्टेटमेंट आपण कोर्टात देणार आहोत त्याच्यासाठी काही ऑब्जेक्टिव्ह आहेत. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्लीडिंग, तर काय ऑब्जेक्टिव्ह आहेत? तर टू ब्रिंग द पार्टीज टू द रिअल इश्यूज ऑफ डिस्प्यूट ऑर कॉन्फ्लिक्ट. म्हणजे तुमचा मेन मुद्दा काय आहे, एखादं सूट फाईल करताना प्लेंटिफचा मेन मुद्दा काय आहे, कुठले इश्यूज आहे, इश्यूज म्हणजे कुठले वाद आहेत प्लेंटिफ आणि डिफेंडंट मध्ये, आणि कॉन्फ्लिक्ट काय आहे, कशामुळे त्यांच्यामध्ये डिस्प्यूट निर्माण झालेला आहे, तर ती प्रत्येक गोष्ट त्या प्लेंटमध्ये आपल्याला मांडणं गरजेचं असतं. सेकंड इज द एम ऑफ प्लीडिंग इज ऑल्सो टू इन्फॉर्म द अपोजिट पार्टी ऑर डिफेंडंट the contention allegation made against them so as to give a fair chance to the opponent to put up his defense. म्हणजे अपोजिट पार्टीला सुद्धा चान्स दिला गेला पाहिजे की सदर केस बाबत त्याचं काय म्हणणं आहे, त्याला त्या केस बाबत काही प्रॉब्लेम आहे का, त्याचे काही अधिकार आहेत का, तर त्या अधिकारांबाबत त्याची बाजू मांडण्यासाठी त्या डिफेंडंटला किंवा अपोजिट पार्टीला सुद्धा कोर्टामध्ये चान्स हजर होण्यासाठी चान्स देण्याची गरज आहे आणि त्यासाठीच त्याला रिटर्न स्टेटमेंट फाईल करण्याची संधी दिली जाते. आता ज्यावेळी आपण प्लेंट दाखल करतो, जी व्यक्ती प्लेंट दाखल करते, तर त्या प्लेंटमध्ये त्या व्यक्तीचं सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये काय यायला हवंय, तर त्या व्यक्तीला ॲज पर रूल म्हणजे सीपीसी नुसार काही रूल्स दिलेले आहेत, तर त्या रूल्स नुसारच त्या व्यक्तीची ती प्लेंट इथे आली पाहिजे. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला सगळ्यात महत्वाचं असतं कॉज ऑफ ऍक्शन, की कॉज ऑफ ऍक्शन काय आहे, कशासाठी त्या व्यक्तीने प्लेंट दाखल केलेली आहे, तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला त्या प्लेंटमध्ये आणि त्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये देणं आवश्यक असतं. ओके, देन वी विल सी द ड्राफ्ट ऑफ प्लेंट इन नेक्स्ट लेक्चर.